धम्मपद बालवग्गो यो बालो मयति बाल्यं पंडितो वापी तेनसो बालोच पंडितमानी सवे बालोती उच्यती। जो मूर्ख आपला मूर्खपणा मान्य करतो तो त्या जाणण्यामुळे पंडित ठरतो, पण जो मूर्ख स्वतःला पंडित मानतो तो मूर्ख म्हटला जातो। अर्थकथा: दोन माणसांनी धम्माचे श्रवण केले। एकाला संत मार्गावरील पहिली अवस्था प्राप्त झाली तर दुसऱ्याने काही पैसे चोरले। घरी परतल्यावर पैसे चोरायची संधी असताना तिचा फायदा घेऊन आपण चोरले। त्याप्रमाणे पहिल्या माणसाने पैसे चोरले नाहीत म्हणून दुसऱ्या माणसाने पहिल्या माणसाची मूर्ख म्हणून संभावना केली। बुद्धाला जेव्हा ही गोष्ट कळवण्यात आली तेव्हा बुद्धाने मूर्ख आणि शहाणा माणसामधील भेद स्पष्ट केला।